बॉलिंग मार्कवर अनिकेत म्हात्रे. पहिला चेंडू. सामना सुरू झालाय. बॉटम हँडचा वापर खूप चांगला त्या ठिकाणी. पॉवर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करून डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांना रेफर केला निर्णय. डायरेक्ट हिट तर केला होता तिथे मात्र चेंडू तोपर्यंत कव्हर करेपर्यंत अजून एकदा फलंदाजी कंप्लीट केली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय प्रलंबित आहे आणि बघायचं त्या ठिकाणी पहिल्या धावेसाठी व्हेरी फर्स्ट रनसाठी. तर नॉट आउट आहे आणि पंचांनी हे सांगितलंय फक्त एकच धाव इथे कन्सिडर केली जाणार आहे. त्यामुळे स्ट्राईक कथा असणार आहे करणकडे, कारण ताबडतोब पंचांनी DRS घेतला होता त्या ठिकाणी. त्यामुळे असं डिसिजन झालं आहे. त्यामुळे फक्त एकच धाव इथे ऍड केली जाईल, दुसरी धाव इथे ऍड केली जाणार नाहीये. या मुवमेंटला आपण बघितलं जेव्हा डायरेक्ट हिट गेला ताबडतोब अपील झालं होतं आणि दुसरी धाव घेण्याच्या आधीच पंचांनी मात्र DRS घेतला होता. त्या मुवमेंटला बॉल तो त्या ठिकाणी तो डेड होतो, हा नियम आहे. त्यामुळे एकच धाव इथे ऍड केली जाईल. फक्त एका धाव समाधान मानावं लागेल. फलंदाज नाबाद आहे स्ट्रायकिंग एंडला करण पाटील. एका धावेने खाता उघडले फलंदाज राहुलने. धावसंख्या दाफलकावर 1 आणि इथे मात्र आता मोठागाव संघाला 2 रनची पेनल्टी लागलेली आहे, कारण आपण बघतो की त्यांचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. तसं सूचना आली आयोजकांची, ती सूचना मी फॉरवर्ड करतोय संघाकडे, खेळाडूंकडे. आपण षटक संपल्यानंतर त्या 2 धावा आपण ऍड करणार आहोत. पुढचा चेंडू. ओ लिडिंग आहे, समोर चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि ते टायमिंग करू शकला नाहीये करण पाटील. मिस टाइम झालाय फटका, जास्त लांब गेला नाहीये. फुलटॉस चेंडू असून सुद्धा थोडासा भिंगरी सारखा चेंडू हवेमध्ये फिरत होता आणि त्यावर कुठल्या प्रकारची धाव नाहीये. फक्त एकच धाव आतापर्यंत अंकित झाली धावफलकावर बॅटच्या साह्याने. धावसंख्या धावफलकावर 1. षटक क्रमांक पहिलं अनिकेत म्हात्रे, स्ट्राईक बॉलर आहे या संघाचा. भरपूर सारे ऑप्शन या संघामध्ये आहेत गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू. समोर करण पाटील. शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑप्शनच्या बराच बाहेर आहे चेंडू. वाईट बॉलचा सिग्नल केलाय पंचांनी. निरंजन सावंत वळतात जयंताकडे, जयंताकडे सिग्नल करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर. एकूण धावसंख्या धावफलकावर 2. काटे विरोधात मोठा एक चांगली लढत बघायला मिळेल प्रेक्षकांना. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे या स्पर्धेचं. पुढील चेंडू. ओ ऑन साइडला ऑन दी अप ऑन दी राईज, ब्युटिफुल स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे बाहेर, चौकार. मात्र खूप आपण बघितलं डीप मध्ये उभा वाडी शुभा होता, तिथून आता चौकार बघायला मिळाला. पुढचा चेंडू अनिकेतचा. ओ वेगवान चेंडू, वाईड यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर. विकेट किपर महेश आहे त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करण्यात थोडासा वेळ घेतलाय आणि चांगलं कमबॅक केलंय अनिकेतने. पुढच्या चेंडूवर कमबॅक, चांगला फटका ऑफर केला होता करण पाटीलने. वाडीश लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. अनिकेत नेक्स्ट बॉल घेऊन करण समोर. ओ बॉटम हँडचा वापर, इनसाइड एज, रुबी कट, चायना कट, अशी बरीच नाव अशा फटक्यांना आहे. तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट स्ट्राईक रोटेट झालंय. पण शेवटचा चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे. अजून काही चेंडू शिल्लक आहे या षटकातले. लास्ट टू गो. स्ट्राईकवर राहुल चौधरी. आतापर्यंत 1 चेंडू फिक्स केला, एक धाव तिथे कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट केलं होते करणकडे. त्यानंतर करणने काही चेंडू निर्धाव खेळला, 2 चेंडू निर्धाव, 1 चौकार 1 सिंगल. 4 चेंडू तो 5 वर खेळतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. पॉवर प्ले सुरू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 7. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई संघ बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू अनिकेतचा, राऊंड विकेट. राहुल समोर. फुल टॉस आहे. बॉटम हँडचा ऑफर केला, ऑनस्ला फ्लिकचा फटका, ते थोडंसं फंबल आणि त्या मोमेंटला लगेचच एक क्विक सिंगल कंप्लीट. सिंगल घेतली, स्ट्राईक स्वतःकडेच ठेवले राहुलने. एका षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या खेळी धावसंख्या 8 धावा धावफलकावर. आणि जे चित्र आपण ज्याचा उल्लेख करतोय या विकेटवर काय नक्की दडलंय की प्रथम बॅटिंग करत असताना सामने जिंकले जात आहेत. धावसंख्येचा पाठलाग झाल्याने अत्यंत क्लोज मॅच बघायला मिळाली होती.
त्या मोमेंटला धावसंख्येचा पाठलाग झाला नाही भाल संघाकडून. आणि असं नाही की बाबा जास्त मोठं लक्ष होतं, जेमतेम लक्ष तिथे मात्र पार करायचं होतं. 50 धावा करायच्या होत्या सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच का आपण काल सुद्धा आपण हे चित्र बघितलं आहे राहुल, की 51 धावसंख्येचा पाठलाग झाला नाहीये 5 षटकांच्या सामन्यामध्ये, तिसऱ्या मॅचमध्ये, तिसऱ्या पहिल्या फेरीतल्या सामन्यामध्ये. जेव्हा वाडेकर विरोधात देसाई संघ होता, वाडेकर संघाकडून त्या धावसंख्येचा पाठलाग झाला नाही. त्या 51 होत्या, आज 50 होत्या. त्यामुळे प्रथम बॅटिंग करणाऱ्याचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बघायला मिळालं. आतापर्यंत 5 सामने प्रथम बॅटिंग करताना संघाने जिंकलेले आहेत. बघायचं त्याच ॲडव्हान्टेजचा फायदा इथे मात्र काटाई संघ घेणार का. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 8 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज घेऊन येते गोलंदाजी मार्कवर माणेरगाव यांकडून जल्पेश भोईर, मोठ्या गावचा अत्यंत अनुभवी आणि दांडगा खेळाडू. तिसऱ्या पंचांना जावं लागेल ग्राउंडच्या आत. 2 धावा ऍड करतोय. ओके, तो 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करत आहोत स्कोर कार्डवर. थँक्यू राकेश. धावसंख्या 10. हो, चांगला फटका, दर्जेदार फटका, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. राहुलच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपण बघतोय. धावसंख्या 14 धावा. हो, इथे मात्र स्वाईप करायचा प्रयत्न होता, टायमिंग जमला नाही. अत्यंत भेदक मारा, क्विक रिप्लाय जल्पेश भोईरचा. ऑप्शनच्या खूप बाहेर निघून गेला होता फलंदाज, भरपूर शफल झाला होता. जागा बनून चेंडूला स्वाईप करायचा प्रयत्न होता, पण टायमिंग जमला नाही. पुढच्या चेंडूला रिप्लाय देत असताना कमबॅक केलंय जल्पेशने. धावसंख्या थांबली ती 14 वर. पुढचा चेंडू जल्पेशचा. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट. विकेट किपर जबरदस्त विकेट किपिंग. ॲज अ कॅप्टन, ॲज अ विकेट किपर अत्यंत चांगली भूमिका, तटस्थ भूमिका महेश वेलेची. चौकार मारल्यानंतर खूप चांगला कमबॅक. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकलेत जल्पेशने राहुल चौधरीला. धावसंख्या 14 वर थांबली आहे. आतापर्यंत आपण 2 चौकार बघितले. पहिल्या षटकामध्ये आपण सुद्धा एक चौकार बघितलाय, त्यानंतर अजून एक चौकार आपण या षटकात बघितलाय पहिल्या चेंडूवर. हो हो हो, भन्नाट वेग आहे, अचूक टप्पा, एज अँड गॉन. फलंदाज बाद. विकेट फॉर जल्पेश भोईर अँड फर्स्ट विकेट डाऊन फॉर काटाई. फर्स्ट विकेट चौकार मारल्यानंतर थोडासा साचपडताना दिसला राहुल चौधरी जल्पेशच्या समोर, पण जल्पेशने सुद्धा चांगलं उत्तर दिलंय. 2 चेंडू दिवसांनी त्यानंतर विकेट काढली आहे बिहाइंड द स्टंप, कॉड बिहाइंड, आणि विकेट फॉर जल्पेश भोईर. फर्स्ट विकेट फॉर जल्पेश अँड फर्स्ट विकेट फॉर मोठागाव टीम. नेक्स्ट बॅट्समन बॅटिंगसाठी राईट हँडर विशाल चौधरी फलंदाजीला येतोय. एक आता विशालसाठी फिल्डिंग पोझिशन बघा. वाडीश लॉंग ऑन एक मिड विकेट आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये खेळाडू आहे. एक लॉंग ऑफ आहे. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. एक स्क्वेअर लेग, एक फाईन लेग थर्ड मॅन, एक गलीमध्ये खेळाडू आहे. शॉर्ट कव्हर पॉईंट होता किरण त्या ठिकाणी. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू तिथे कव्हर करतोपर्यंत फलंदाज विशाल एका धावेने खातं उघडतोय. धावसंख्येत बरं धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 अत्यंत इकॉनॉमिकल. एक चौकार आल्यानंतर सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी केली आहे जल्पेशने पुढच्या काही चेंडूमध्ये. मागचे 4 चेंडूमध्ये एक विकेट सुद्धा काढली आहे. आणि या षटकातला शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. आतापर्यंत ऑन अँड ॲव्हरेज आपण बघितल्या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेमध्ये समोर उचलायचा प्रयत्न, मिस टाइम फटका. कव्हरचा खेळाडू किरण चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं आहे. किरण चांगली फिल्डिंग करतो, चांगली झेल पकडतो आणि किरणच्या हातामध्ये झेल. विकेट फॉर जल्पेश, सेकंड विकेट फॉर जल्पेश अँड ओपनर बॅक टू डगआउट.
जल्पेशने या षटकात 2 विकेट्स काढल्यात. अत्यंत इकॉनॉमिकल स्टार्ट जल्पेश भोईरकडून. अवघ्या 5 धावा, एक सिंगल आणि एक चौकार, त्यानंतर 2 डॉट आणि 2 विकेट असं पृथक्करण होतं या षटकामध्ये. काटे संघाच्या विरोधात दोन्ही ओपनर्सना मात्र त्याने तंबूच्या आश्रयाला पाठवून दिले. 2 विकेट्स त्याने काढलेले आहेत. बॅटिंगसाठी अमित पाटील नवीन आलेला फलंदाज 4थ्या क्रमांकावर. आणि बघायचं विशाल आणि अमितमध्ये कशा प्रकारे पार्टनरशिप इथे डेव्हलप होणार, बिल्टअप होणार. पॉवर प्ले संपल्यानंतर 2 षटकं संपल्यानंतर अवघ्या धावफरकर आपण बघतो धावा येते म्हणजे 15, 7.5ची गती आहे. म्हणजे ॲव्हरेजचा मागाशी जो विचार केला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ॲव्हरेज जर आपण धावसंख्या बघितली आहे तर ते 20च्या आसपास आहे. 20-21 अशा धावसंख्या आपण बघितल्यात पॉवर प्लेमध्ये. इव्हन 31 सुद्धा बघितलेल्या पण एका मॅचमध्ये. त्या खेळपट्टीवर धावा तर भरपूर आहेत. बघायचं कशा प्रकारे त्या आपल्या संघासाठी त्या बनवत आहेत फलंदाज. गोलंदाजी मार्गावर पुन्हा अनिकेत येतो, अनिकेत म्हात्रे. सेकंड स्पेलमध्ये पहिल्या स्पेलमध्ये धावा त्याने खर्च केल्या त्या 8. विकेट त्याला मिळाली नव्हती, विकेटलेस गेला होता. आणि त्याचा समोर असेल तो काठी संघाचा 3रा क्रमांकाचा फलंदाज विशाल चौधरी. अनिकेतचा षटकातला पहिला चेंडू, चांगला ड्राईव्ह केलाय, चांगला कनेक्शन. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग बघायला मिळते, चांगला थ्रो बघायला मिळतोय. आणि एकच जर समाधान मानावं लागते ते विशालला. धावसंख्येत थोडीशी वाढ होते. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. काटाई संघ थोडंसं स्ट्रगल करतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये धावेसाठी. मोठा संघाच्या विरोधात अनिकेतचा पुढचा चेंडू. आता मात्र अमित समोर पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला पूलचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर उभा, तिथपर्यंत पोहोचेल का प्रश्न आहे. चेंडू त्याला बीट करून मागे जातोय निघून. किरण थोडासा नाराज होतोय या फिल्डिंगवर. गरज नव्हती हा झेल काढण्यासाठी पुढे सरसावण्याची. आणि तोपर्यंत फलंदाजाने 3 धावा धावणे पूर्ण केलेल्या आहेत. बाकीच्या टीममेटचं म्हणणं हेच आहे की झेल आपल्याला इथे आपण कव्हर करू शकत नाहीये, तर मागे थांबून चेंडू कव्हर करण्यामध्ये किंवा थांबवण्यामध्ये तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील. झेल होऊ शकत नाहीये. तर इथे आपण बघतो की जवळजवळ त्या मोमेंटला जेव्हा मिसफील्ड झाली, चेंडू त्या डोक्यावर निघून गेला. प्रयत्न त्याने कसोशीचे केले झेल घेण्यासाठी, पुढे सरसावला होता. पण तोपर्यंत वेळ भेटला विशालला आणि अमितला. 3 धावा त्याने धावून इथे पूर्ण केल्या. अमितने खातं उघडलं 3 धावेने आणि 3 धावेच्यामुळे धावसंख्येत भर झाली. धावसंख्या आपण बघतो ती 19 धावा धावफलकावर आहेत. अनिकेत समजावतोय, किरण समजावतोय, ओम सुद्धा त्याला समजावतोय की कशा प्रकारे फिल्डिंग करावी लागणार. पुढील चेंडू अनिकेतचा. आता समोर विशाल. लोअर फुलटा चेंडू होता ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक ओम मात्र चेंडूवर येतो. चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली विशालने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. जरीमरी क्रिकेट क्लब तिसाई आयोजित तिसगाव आयोजित आपण बघतोय श्री तिसाई चषक 2026. एकूण 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, 24 संघांचा समावेश आणि 3 डिफरंट प्राइजेस. 1,50,000 आणि 25,000 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आउटसाइड एज आणि खेळाडूला बीट करून चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. अत्यंत वेगवान फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. आपण लगेचच ड्रिंक ब्रेक घेणार आहोत. 2 चेंडूचा खेळ दोन्ही शिल्लक आहे आणि या चौकारामुळे धावसंख्या जी अंकी जरी धावफल करते म्हणजे 24-24. वी आर इन द 3rd ओव्हर. पुढचा चेंडू अनिकेतचा. फुलटा चेंडू स्लाइस दिले, फक्त चांगलं टायमिंग केलंय, वेगाचा प्रचंड चांगला वापर आणि चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पॉइंटला क्लिअर करेल. चौकार. तर वेगाचा खूप चांगला वापर केला आणि गॅप मधून हा फटका एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या 28. एच अँड अवे
विकेट किपरला बीट करून त्याच्यावरून फ्लाय होऊन चेंडू निघून जाते. तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केले, स्ट्राईक स्वतःकडे ठेवले अमितने. धावसंख्या 29 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 29 धावा, धावफलकावर आहेत. 9.67 ची गती राखली आहे आणि धावसंख्या आपण बघतोय धावफलकाला पाहायला मिळते ती म्हणजेच 29. वेळ आहे ड्रिंक ब्रेकचा. वळूया दिनेशकडे ऐकण्यासाठी संगीत. धावा, धावफलकार 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आता मात्र आपण बघत आहोत विशाल आणि अमित मध्ये. बोली मार्गावर स्वतः संगणक आता येतोय महेश वेळे गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 3 तो हाताळेल. राऊंड विकेट अटॅक करेल पहिला चेंडू घेऊन अमित समोर. पहिलाच फुल टॉस, चाबुक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, बेसबॉल हिट, षटकार. त्याने दोन चौकार, एक षटकार आणि चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना अंडर प्रेशर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दबाव होता जेव्हा तो बॅटिंगला आला मैदानावर 4थ्या क्रमांकावर आणि तो दबाव झुगारत असताना, शिफ्ट करत असताना मोठागाव संघावर. आणि या षटकामुळे धावसंख्या 35 धावा धावफलकार अंकित झाली आहे. कॅप्टनचं स्वागत षटकाराने केलं अमितने. ऑफस्टोनच्या थोडासा बाहेरचा चेंडू समोर उचललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करते चेंडूच्या खाली. षटकानंतर पुढच्या चेंडूवर कॅप्टनने उत्तर दिलंय, संगणकाने उत्तर दिलंय आणि अमितची विकेट काढली आहे आणि फलंदाज बाद होतो झेलच्या स्वरूपात. उत्तम त्यांनी सोयी ते केलेली आहे सर्वांच्या व्यासपीठासाठी. मोठा गाव संघ आपला एक खेळाडू जो आलाय त्याला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये पाठवून द्या आपण नावं सांगण्यासाठी खेळाडूंची. तर महेश वेलेसाठी पारितोषिक आले सलग 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि संदीप फुटाणे सुद्धा 3 षटकांसाठी 2000 कॅश प्राइज आले सलग 3 षटकांसाठी सागर गायकवाड यांच्याकडून. म्हणजे गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी पारितोषिक लावले जे आता एकमेकांसमोरच आहेत. संदीप फुटाणे बॅटिंगसाठी येतो मैदानावर 5व्या क्रमांकावर. 3 चेंडू 3 चौधरी.
हो एज आहे, मागे जातोय चेंडू, बॅटची आतली कड घेऊन रनआउटची संधी, पण तोपर्यंत क्विक सिंगल. बॅटची आतली कड घेऊन चेंडू निघून गेला, हलकासा बीट करून महेश वेलेला, पण त्या ठिकाणी आता फायनलीला चेंडू झालाय कव्हर. एकच धाव मिळते या चेंडू विशालला. एक मात्र चौकार आतापर्यंत साहिलने आपल्या बॅटमधून दाखवलाय, चांगल्या टचमध्ये आहे आणि स्लॉगरमध्ये आता धावा येणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला पुन्हा आता आपण बघतोय फलंदाज म्हणजेच साहिल, बोली मार्कर ओमकार. पुढचा चेंडू ऑन साइडला पॅरल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, चेंडू कव्हर केले, किरण करण्यात जेल सुटलाय. संधी आहे 2 धावा घेण्याची, पण नकार दिलाय. हो की नाही, हो की नाही, त्या दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन झालं. पुन्हा मागे जावं लागतंय. जेल सुटल्यानंतर सुद्धा फक्त एकच धाव इथे फलंदाज कंप्लीट करू शकलाय. अत्यंत डीप होत होता चेंडू जमिनी लगत, त्या मुवमेंटला चांगला प्रयत्न किरणने केला आणि महेश वेले आणि जल्पेशमध्ये काहीतरी कम्युनिकेशन झालं की जागा चेंज करायची, पण नाही. अजून एक चेंडू ट्राय करूया, बघूया. त्या ठिकाणी एकदा तिथे कंप्लीट झाली, धावसंख्येत भर. धावसंख्या 44. समोर चांगला टायमिंग केलाय चेंडू, चांगला फटका ऑफर केलाय. डी मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला उभा आहे, चेंडू कव्हर करण्याचा थोडासा वेळ घेतलाय आणि तोपर्यंत 2 धावा विशाल सहजगत्या पूर्ण करेल या चेंडूवर. 46. मागचे 3 चेंडू आणि आले ते 4 धावा या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये, निर्णायक षटकामध्ये. काटेक संघाला धावींची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. समोर विशाल, एका दुसरा मोठा फटका धावाच आहे विशालच्या बॅटमधून. हो समोर उचललाय किरण, समोर त्या ठिकाणी लॉंग ऑनला जज करतोय आणि आता चूक करणार नाहीये. मागचा चेंडू थोडासा डीप होता, दाबाचा चेंडू बरोबर त्याच्या हाताच्या उंचळीमध्ये आलाय आणि फलंदाज बाद होईल विशाल चौधरी. मैदानाच्या आतमध्ये येतोय तो राजीव चौधरी 7व्या क्रमांकावर. एकूण 5 फलंदाज बाद, धावसंख्या धावफलकावर बघतोय म्हणजेच 46 धावा. राजदीप चौधरी अजूनही मैदानावर षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. विनर टीम मध्ये लगेचच नेक्स्ट मॅच खेळवली जाणार आहे, याच्यामध्ये नोंद घ्यायची आहे. मगाशी आपण बघितलं त्या 49 धावा पहिल्या सत्रामध्ये. इथे किती धावसंख्येचं उद्दिष्ट ठेवेल काटाई संघ ते मोठा गाव संघासमोर. ओमकारचा पुढचा चेंडू समोर उचललाय, चांगलं टायमिंग केलंय, स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारा षटकार. खातं उघडले, आल्याच दर्जेदार फटका, धमाकेदार फटका दाखवला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. षटकाराने खातं उघडले. धावसंख्या 50च्या पलीकडे, 52 धावा धावफलकावर. इन लास्ट ओव्हर, लास्ट टू गो. शेवटचा चेंडू ऑफ ड्राईव्ह, कार्पेट शॉट, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, तिथपर्यंत पोहोचेल. चेंडू कव्हर केला, 2 धावांपर्यंत सुरू आहे. चेंडूची फिक्स स्ट्रायकिंग एंडला थोडीशी वाईडीच झाली आहे, याचा फायदा उचलणार आणि अजून काही धावा येथे येणार, याच्यात मात्र शंका नाही. चुकीची फेकी, ओव्हरथ्रो फेकी, आणि त्यामुळे आपण बघतो की 3 धावा राजदीप आणि त्याचबरोबर साहिलने पूर्ण केल्या आणि 3 धावांच्या मदतीमुळे धावसंख्या 55 धावा धावफलकावर आणि 56 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलंय ते मोठा गाव संघासमोर. नंतर षटकार, त्यानंतर या 3 धावा, 52 नंतर 3 धावा ऍड करूया, 55 आणि 56चं लक्ष काटाई संघाने ठेवलेलं आहे ते मोठा गाव संघासमोर. पुढील सामना विजेत्या वैद्य संघांमध्ये होणार आहे, याची मात्र नोंद घ्यायची आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो लगेचच माणेरे संघाच्या विरोधात खेळेल पुढच्या सामन्यामध्ये आणि तो सामना असेल तो 4 षटकाचा, याची मात्र नोंद घ्यायची आहे.
सो 56 द टार्गेट, 56 धावसंख्येचं लक्ष सामना जिंकण्यासाठी. आणि बघायचं 56 धावसंख्येचा पाठलाग इथे मोठा गाव संघ कशा प्रकारे करेल की ह्या धावा पुरेशा आहेत. पहिल्या सत्रातले म्हणजे पहिल्या फेरीतले जे सामने आतापर्यंत बघितलेत तिथे धावसंख्येचा पाठलाग झालेला नाहीये आणि आतापर्यंत हा रेशो मोडीत काढणार का मोठा गाव संघ हे पाहण्यासारखं असणार आहे. पण ते ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आता इन्व्हाइट करूया, ऐकूया या सत्रामध्ये आवाज पुन्हा एकदा मांढरेचे राहुल बोर यांचा. छप्पन मॅच मध्ये करायचे हा सामना जिंकण्याकरिता गावदे मोठा गावला. पहिल्या इनिंग मध्ये काठीनं 55 गेलेल्या 56 करायचे. अनिकेत सोबत लकी अब्दुल्ला पाहला म्हणजे दोन सलामीवीर फलंदाज मोठा गावच्या माध्यमातून इन ऍक्शन आहेत आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मागवती बॉलर अब्दुल्ला पाहला मी दिल करण पाटील P1 मध्ये. बघूया कशा पद्धतीने बॉलिंग होती पहिल्या षटकामध्ये करण पाटीलची. ऑफ द विकेटनं पहिला बॉल बाकवर जाऊन कट करत असताना पटका चांगला आहे. चुंडू वेगाने चाललेला पॉइंट मधला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतची चांगली सुरुवात, धावा 4. शॉट पॉइंट मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली. धावीतनं एक सिंगल घेतलेली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. बघतो आपण 5 वरती स्कोर बोर्ड.
या मॅच मध्ये विजय करता 56 करायचे आहेत. 2 धावेची पेनल्टी देखील लागली होती. पहिल्या इनिंग मध्ये मोठा गावला त्यांचा 12 मॅन नव्हता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्याचंच कारण लेफ्टी रायटी जेव्हा जेव्हा असं बॅटर तेव्हा तेव्हा मग तो फिल्डिंग मध्ये चेंजेस होत असतो. कारण कष्टात रोटेट झालेली आहे. लकी आला साकिंग एनला. करण देखील फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस बदल करतोय. शॉर्ट फाईन शॉट टर्ड आहे. स्क्वेअर लेग इनफिल्ड शॉट मध्ये शॉट मिड विकेट देखील आहे. पुढचा बॉल मिस्सा मेंगे शॉट डीप मध्ये फिल्डर दूर आहेत. रन्स इकडनं काहीशा मिळतील. सेकंडचा कॉल लकीचा. 2 धावा इकडनं सहजरित्या अनेक लकी पूर्ण करत असताना 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 2 पुढे स्कोरबोर्ड एकूण 7 वरती. 7 धावा धावा पलकावरती त्या मॅच मध्ये करायचे 56. जरूर प्रयत्न असतील गावदे मोठा गावचे. एक चांगली सुरुवात करावी लागेल. करण पाटील चांगला चेंडू मागतो बॉल जर मध्ये चांगली फिल्डिंग तेवढ्याच प्रकारे विशाल पोहोचल्या. सेकंडचा कॉल थोडीशी खराब फिल्डिंग झालेली आहे. रन्स इकडनं अजून 2 मिळतील. प्रत्येकी धाव महत्वाची इम्पॉर्टंट असणार आहे. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे स्कोरबोर्ड 9 वरती. पहिले षटक पॉवर प्लेचं P1 मध्ये कारण विकेट टू विकेट बॉलिंग करताय. नेक्स्ट बॉल मिस्तामेंगे डाऊन द बॉल फुटाने चूक होणार नाहीये. लगेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिल्या धक्का लागत असताना गावदी मोठा गावला मॅच मध्ये 9-1. रन्स करायचे 56. पहिली विकेट करण घेतलेली लक्कीची. पहिले षटक पॉवर प्लेचं फक्त 2च फिल्डर आहेत. मग तो आपण सध्या तरी आउटफील्ड मध्ये फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस करत असताना टीमचे कॅप्टन चौधरी. शॉट थर्ड आहे. शॉट फाईन आहे. पॉइंटला फिल्डर आहे. स्लीपर कव्हरला बघतो आपण एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल करण पाटील ओद विकेट ना समोर मात्रे खाली राहिला चेंडू ऑन साइडला फटका कदाचित इकडे धावा मिळतील. थोडंसं लेझी क्रिकेट चेंडू वेगानं चाललेला आहे. स्क्वेअर लॅग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चेंडू पाहता पाहता आरामात आरामात 4 धावा मिळतील. नको त्रिंबक शेठ गायकवाड आपले मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सरसे स्वागत आहे. शंकर बैलाचे मालक आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसगाव पहिल्या वर्षा संपला. पहिल्या वर्षा घरीच धावा आपण बघतोय कोण 13 आहे. त्या मॅच मध्ये करायचे 56. 13 धावा पाला आणखीच पहिल्या वर्षा समाप्तीच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात करत असताना गावदे मोठा गाव या मॅच मध्ये 56चं चेस आहे. आणि बघतो आपण कालपासून या विकेटवरती या मैदानावरती जेव्हा जेव्हा पहिली बॅटिंग या टीमने केलेली त्या टीमला बेनिफिट झालेला आहे. धावा चेस होत नाहीये. बघा दुसरा मॅच मध्ये धावा चेस होतील का. मोठा गावला समोर काठीचं तगडं आव्हान आहे. संदीप फुटाणे सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तिसरे पंच आता सागर गायकवाड पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. आयोजक म्हणून त्यांना जावं लागेल. काही बॉलर्स आहेत की जेव्हा जेव्हा ते बॉलिंग करीत येतात तेव्हा तेव्हा स्वच्छच्या अंतर्गत त्यांच्यावरती काय ऑब्जेक्शन असतो चेक करण्याकरिता. चला गाया माताला थोडीशी बाजूला घ्या. आशीर्वाद देण्याकरता ते देखील पोहोचलेले मैदानात. जरूर आजचा आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळेल. पुढे बॉलिंग मार्क मध्ये सेकंड ओव्हर मध्ये पहिला P1 चांगली धावसंख्या बघितली 13 धावा आलेल्या.
एक विकेट गेलेली आहे. अनिकेतनी ओम बघूया कशा पद्धतीने खेळतील. फुटाने व्हेरी बेस्ट बॉल. पहिला बॉल पूल करायचं होतं. चेंडू वेगाने चाललेला शॉट फाईन लेग मध्ये जरूर चांगली बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. तद्वर मी ते एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे. स्कोर बोर्ड 14. 14 धावा पुस्तकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं या मॅच मध्ये करायचे 56. ओद विकेट संदीप पुटाने. नेक्स्ट बॉल समोर ड्राईव्ह करायचं होतं. फटका चांगला खेळला जरूर डीप मध्ये. स्लीपर कव्हरला फिल्डर आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील इकडनं ओमला. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 2 पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय कोण बघतो आपण 16. लॉस ऑफ 1 मोठा गाव. 16 धावा 16 एक विकेट गेलेली आहे. अनेक ओम चर्चा करतात बाकी तरी महत्वाचे असणारे 56 करायचे त्या मॅच मध्ये. चांगलं खेळावं लागेल. त्याच अनुषंगाने सिंगल डबल मॅच सुरू ठेवावी लागेल. संडीच्या आतापर्यंत लेंथ आणि टप्पा चांगला. चांगली बॉलिंग यावेळेस ऑन साइडला फटका लपेटलाय. डीप मध्ये मिड विकेटला आहेत. फिल्डर फक्त बघत राहतील. त्यांना बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आलाय हा सिक्सर. मिड विकेट आहे तिथेच खेळत असताना ओमकार म्हात्रे ड्राईव्ह केला. प्रतिम अजून फटका आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर नाही येत. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू वेगाने चाललेला आहे पॉइंट माटल्यांच्या दिशेनं. चेंडू पाहता पाहता सीमे रेषा पलीकडे देखील जाऊन थांबलेला आहे. बॅक टू बॅक मोठे फटके. धावा मिळतील 4. डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लेगला चांगली बिल्डिंग. सेकंडचा कॉल ओमची तेवढी चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि धाव घेण्याकरता खास करून 2 पार्टनरमध्ये जेव्हा 2 फलंदाज खेळतात त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन खूप गरजेचं असतं. तेच आपल्याला पाहायला मिळतं. धावा इथं मिळतील बघतो आपण 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 28 धावा. हेल्दी रन रेट आहे या मॅच मध्ये. एकूण करायचं बघतो आपण 56. आणि सुरुवात दर्जेदार करत असताना ओम म्हात्रे. नेक्स्ट बॉल फुटाने. सुमन म्हात्रे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. फील्ड जरूर पाहायला मिळाला. अंपायर सहमत नाहीये. मग त्यात की पिचिंग कुठे. एकूण षटक संपले 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावा आपण बघतो बॅककटची जरूर ही धावा असावी. 2 धावा इथं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 झालेली. 29 धावा. रन रेट हेल्दी आहे. या मॅच मध्ये 56 करायचे आहेत. आणि सुरुवात अप्रतिम करत असताना गावदे मोठा गाव या मॅच मध्ये. यस डीजे चांगला मस्त वेज गरम बाजूला मागवा जरा. स्पॉन्सर कोण आहे जेवणाला? जेवणाला स्पॉन्सर कोण आहे? सागरच आहे का? मग काही नाही. दुपारपर्यंत उपाशी राहायला लागेल. सागर मी जेवण वगैरे घरची 27 अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 18 चेंडू शिल्लक आहेत. आणि बॉलिंग मार्कमध्ये बॉलर ओम आले. ओम पाटील समोर. पाटील बॉलर पाटील आणि बॅटर देखील समोर बघतो आपण म्हात्रे ओम. राम काका गायकवाड या काका आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील आगमन झालेलं आहे.
आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 2 ओम समोर आहेत. मात्र आणि पाटील मध्ये आपल्याला जरूर चांगला कॉन्टेस्ट नो बॉलचा इशारा अंपायर साधलेला आणि लगेचच बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी DRS आहे. जाऊया बॉल रूम मध्ये. तिसरे पंच 2 धावा धावून पण घेतलेला. जर नो बॉल असेल एकूण 3 मिळतील. तिसरे अंपायर जरूर चेक करणार आहेत एक्झिट काय झालेलं आहे. फेर आहे चेंडू. योग्य तो निर्णय आता नक्कीच बॉलिंग करणाऱ्या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. DRS त्यांचा शाबूत असणार आहे. पुन्हा घेऊ शकतील. हा चेंडू बघितला जाऊ दिला. आपल्याच्या जास्तच बाहेर आहे सांगत असताना निरंजन सावंत. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. 32 धावा आहेत. कराचे 56 या मॅच मध्ये मोठा गावला. ओम पाटील समोर मात्रे. समोर ड्राईव्ह करत असताना अप्रतिम फटका आहे. क्लासिकल शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. ओम मात्रेचा क्लास मैदानाच्या मध्ये. धावा 4. छत्तीस झालेल्या आहेत. 30ची अजूनही गरज आहे. मोठा गावला. 16 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल. चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना ओम मात्रे सेकंडचा कॉल नो वेट रनआउटची विकेट कदाचित मिळू शकली असती. अनिकेत आणि ओम तसे वडिलांनी बघतो आपण क्रिकेटवरती अभ्यास गाजवले त्याच्या कारकिर्दीमध्ये. निलेश म्हात्रे मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ग्रामीण क्रिकेट असेल अथवा ओपन क्रिकेट असेल आज जे आपण पाहतोय 40+ क्रिकेट ते खेळतात. नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे समोर. विशेप मध्ये फटका आहे. क्रिकेट मधील सगळ्यात सेफ फटका. धावा चांगल्या मिळतील स्क्रीन समोर. 4 रन. पक्षामध्ये बसून मजा घेत असताना खेळाडूंना अप्रिशिएट करत असताना की तुम्ही चांगले खेळताय. येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाच खेळायचंय. जबरदस्त क्रिकेट. फुल टॉस आहे पुन्हा ऑन साइडला पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर दूर आहे. रन्स इकडनं चांगला मिळतील. चेंडू मिड विकेटला चाललाय. धावा पुन्हा 4. थँक्यू डीजे. पंचावन्न. सध्या बघतो आपण ऑल इज वेल. सन्मान्य दर्शनजी गायकवाड यांचा अभिनंदन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण VIP डाईज वरती जरी मध्ये चषक आपण पाहतोय. क्रिकेट टुर्नामेंट दर्शनजी गायकवाड यांचं अभिनंदन. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यो उद्योजक स्वागत आहे आपलं या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. याचा फटका देखील हवेत केलं. मिस टायमिंग डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर चुकवणार नाहीये मी ते विकेट. अनिकेतला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद.
करण पाटील आलेले आहेत त्याच्या सेकंड स्पेल मध्ये 12 मध्ये 11 करायचे आहेत. जल्पेशाला GTC मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता क्रमांक 4 मध्ये आलेला ओमने आतापर्यंत इम्प्रेस केलेलं आहे. काय त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. समोर ड्राईव्ह करत असताना अजून एक पुस्तकी फटका आहे. बघतच राहा असा शॉट खेळ आहेत. हा देखील चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ओमच्या बॅट मधून 4 धावा. यावेळेस अजून एक फटका चांगला पूल गेला. आपण पूलचा फटका आहे. फिल्डर पोहोचेपर्यंत जरूर त्यांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा अजून मिळतील. मोठा गावला ओम मात्रेला 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर बोर्ड 51 झालेला आहे. अजून या मॅच मध्ये बघतो आपण करायचे आहेत फक्त 5 आणि इंडिव्हिज्युअल आपण धरून बघूया. ओमचे झालेले आहेत 11 मध्ये 32 खेळलेला आहे. का बॅटिंग तो करतोय. सुपर बॅटिंग करत असताना मॅच पूर्णपणे खुली करतोय. यावेळेचा फटका दर्जेदार आहे. डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत आणि त्यांचे प्रयत्न देखील चांगले आहेत. स्कोअर लेग मध्ये गवसलेत आणि परतावा लागला. ओमला मैदानाच्या बाहेर मिळते विकेट. खेळाडू बाद. अकोटापाचा बाउन्सर जरूर होता. मग अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावीतनं मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 53 झालेले आहे. अजूनही 3 करायचे आहेत मॅच मध्ये. उर्वरित चेंडू आपण जर बघितले त्याच्यानंतर अजून एक षटक शिल्लक आहे. चला प्रवीण जोशी आपण पोचा प्लीज. टॉस करिता या लवकर. एच आणि मिळेल विकेट. फलंदाज बाद. सहा चेंडू शिल्लक 3 धावेची गरज आहे मॅच मध्ये. ओमने अप्रतिम बॅटिंग केली. त्याच्या जोरावरती त्याच्या इंडिव्हिज्युअल 32 आणि अनिकेतच्या इंडिव्हिज्युअल 14. जल्पेश शून्यावरती बाद झाला. विशाल बॉलिंग मार्कवरती. 6 मध्ये 3 धोकायचे आहेत. विकेट्स घेतल्या तर मॅच बनवू शकेल काटेसाठी. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. फटका दर्जेदार खेळ जरूर तिथे बघतो आपण डीप मध्ये. पण फिल्डर देखील नाहीत. विजयाचा सहकार्य असताना मोठा गाव टीम करीत आणि हा सामना सहजरित्या जिंकलाय. गावदी मोठा गाव नाडला काठी आणि टीम आणि आम्हाला मानव मॅच प्रतिम इनिंग खेळली. तब्बल 32 रन केल्या. तो ठरल्या ओम निलेश म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर.
मोठा गाव कॅप्टन आपण लगेच पाठवून द्या. महेश वेले आपण या आणि प्रवीण जोशी आपण संपर्क साधायचा मॅच असणार आहे. सेकंड राऊंडची आपल्याला फर्स्ट मॅच पाहायला मिळेल. ओव्हर असतील 4. करूया आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस. काय बॅटिंग आपल्याला तनिषची पाहायला मिळाली. तनिषला मी संधी द्यायला पाहिजे होती बिचाराला. अप्रतिम स्ट्रायकर बॅटर आहे. बॉलर आहे. क्या बात आहे. बॉलर आहे. चला आपण टॉस लगेचच करू. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊ ओमला.